नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. बरेच दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ केला नाही. आता व्हिडिओ करत आहे. निवडून आलात, हार्दिक हार्दिक अभिनंदन. भिकार चोटांनो, आता कामाला लागा. हेडिंग ऐकून थोडंसं जरा वेगळं वाटलं असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहताल त्यावेळेस तुमच्या नक्कीच लक्षात येईल. कित्येक दिवसापासून महानगरपालिका आणि पंचायत समितीची निवडणूक ही थांबली होती आणि त्यामुळं सर्व कारभार प्रशासनाच्या ताब्यात होता. परंतु अखेर निवडणुका झाल्या. लाखो रुपयाचा धुराळा झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने नगरसेवकासाठी 8 लाख रुपयाची मर्यादा केली होती, परंतु त्याला फाटा देऊन तो नियम पायदळी तोडून सर्वांनी लाखो रुपयाचा चोरडा केला. अक्षरशः EVM मशीन तर चहाच्या टपरीवर मोहरमध्ये मिळाले. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाला कुणी जुमानलंच नाही आणि निवडणूक आयोगानं सुद्धा सत्ताधाऱ्यांची गुलाम असल्यासारखं काम केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने कडक आणि ठोस पावले उचलायला हवी होती, परंतु अजिबात तसं दिसलं नाही. मग असा प्रश्न पडतो की निवडणूक आयोग कुणाच्या हाताखाली काम करतंय, कुणाची गुलाम म्हणून काम करतंय, सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करतंय का, असा प्रश्न अनेकांना पडतो आणि नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. कारण का तर जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले, पहिल्या फेरीअखेर असं झालं की 4 प्रभागाचा एक प्रभाग होता, 4 उमेदवारांचा. पहिल्या वेळेस 4 उमेदवार आघाडीवर आणि लगेच 5व्या वेळेस लगेच निकालच जाहीर, 4 उमेदवार जाहीर, असे असंख्य भराभरा निकाल लागत गेले आणि सर्वच्या सर्व म्हणजेच महापालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये सर्व ठिकाणी भाजपाची सत्ता आली. विरोधी पक्षांनी अनेक गोंधळ केला EVM मशीनबाबत, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. वास्तविक पाहता निवडणूक आयोगानं सुद्धा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवं होतं आणि सर्व जनतेचा एकदा विश्वास संपादन करायला पाहिजे होता. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पंचायत समितीची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस मोहोळमध्ये एका चहाच्या टपरीवर EVM मशीन सापडलं. म्हणजे EVM मशीन म्हणजे हा एक प्रकारचा पोरखेळ झाल्यासारखा झाला. लहान मुलं जसं हातामध्ये खेळणं म्हणून वापरतात तसं ते खेळणं झालं. यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी खरंच चांगलं काम केलं आहे ते खरंच चांगल्या मताने निवडून आलेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु ज्यांनी सर्व साम दान दाम दंडभेद वापरून निवडणुका जिंकल्या, लाखो रुपयाचा चोरडा झाला. काही लोकांनी तर 1 करोड रुपये वाटलेत काही उमेदवारांनी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये कांद्यापेक्षा मतदाराला भाव जास्त आला. एका मताला 3000 रुपये भाव होता आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचं वाटप बेफामपणे सुरू होतं. बरेच ठिकाणी पैसे वाटप केल्याचे व्हिडिओ जाहीर झाले होते, सोशल मीडियावर पण व्हिडिओ पडले होते, बातम्या आल्या होत्या, पण काहीही झालं नाही. सर्व काही जैसे थे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस सर्वांनीच आपली बाजी पणाला लावली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पण करा, मला नगरसेवक व्हायचा आहे. कारण का आपण जरी म्हणतो की हा पक्ष एक स्वच्छ आहे, धुतल्या तांदळासारखा आहे, परंतु नेते आणि कार्यकर्ते कुठलेच धुतल्या तांदळासारखे नसतात. कारण का अनेकांनी सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये दाखवलं की सर्व जे काय होईल ते वापरलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक पणाला लावली आणि निवडून आलेत. काही लोक असे होते ते निवडणुकीत पडलेले आहेत, त्यांची परिस्थिती पाहतात इतकी परिस्थिती वाईट असताना सुद्धा निवडणुकीला उभारले. म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे मला 2 हाना आणि नगरसेवक म्हणा अशी त्यांची अवस्था. परंतु निवडणुकीला उभारायची खाजभारी म्हणतात ना, तसा प्रकार घडला आणि ते पडले. काही लोकांनी बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी पण आल्या की बऱ्याच लोकांचे पैसे पण बुडवलेले, जे उमेदवार उभे होते काही निवडून आलेत काही पडलेत, त्यांनी बऱ्याच जणांचे पैसे पण बुडवलेले आहेत. म्हणजे असली भिकारचोट प्रवृत्ती ह्या लोकांमध्ये आहे, हे पण सगळ्यांना कळलं पाहिजे. ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यानंतरनं महापौर पदासाठी चुरस झाली, स्थायी समितीसाठी चुरस झाली, कोट्यात रुपयाचा चोराडा झाला आणि आमदार की बात तर ही तर वेगळीच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेमध्ये कधी नव्हे ते रंगपंचमीसारखा गुलाल कचरा
हार तुरे एवढं झालं की सांगायला सुद्धा लाज वाटते की एवढा कचरा झाला. तो कचरा करायला 4-5 दिवस झाले. एवढी महापालिका घाण झाली होती. म्हणजे सुरुवातीलाच ज्यांनी जे निवडून आले त्यांनी सगळ्या जनतेसमोर आदर्श ठेवायला पाहिजे होता, पण तसं झालेलं दिसत नाही. म्हणजे पहिल्यापासून सुरुवात जी झाली ती पहिल्यापासून अशी घाण सुरुवात झाली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये चुरस, चढाओढ आणि खालच्या लेवलला सुद्धा राजकारण झालं. आता महापालिकेमध्ये नेहमीप्रमाणेच काही बदल झालेले नाही. नुसता पैसा, आरोप प्रत्यारोप, एकमेकाशी भांडण करणे, वाद घालणे, जसे अगोदर माईक फेकणे, एकमेकाला ढकलून देणे, एकमेका नगरसेवकाला कोंडून ठेवणे, असे प्रकार झालेत अगोदर महापालिकेमध्ये. तसेच प्रकार चालू आहेत. एकमेकावर आरोडावी करणे, तू वरचढ का मी वरचढ, हे चालू करणे, हे चालू आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही आहे, हे यावरून दिसून येत आहे. नुसतंच अगोदर जनतेला आश्वासनाचं गाजर देण्यात आलं. कोण म्हणलं आम्ही 6 दिवसात पाणी करतो, कोण म्हणलं आम्ही पाणी पुरवठा 4 दिवसात करतो, कोण म्हणलं 1 दिवसात करतो. असं नुसतं जनतेला आश्वासनाचं गाजर देण्यात आलं आणि जनतेने सुद्धा लोकांना भरभरून मताने निवडून दिलं. निवडून कसं दिलं, काय दिलं, हे जास्त काय सांगायची गरज नाही, कारण का तर बाकीच्या सगळ्यांना माहीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व झालं असताना सुद्धा सोलापुरात जे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते अजूनही जैसे तसेच आहेत. कारण ह्या अगोदर सुद्धा महापालिकेत भाजपची सत्ता होती, त्याचबरोबर राज्यामध्ये होती, केंद्रामध्ये पण होती. आणि आता सुद्धा महापालिकेत भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. असून सुद्धा सोलापूरकरांना आज 6 दिवसाला पाणी मिळतं आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि असं नाही आहे की सोलापुरात पाणी नाही, असं काही नाही आहे. कारण का तर सोलापुरामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, उजनी 100% भरते, उद्घाटन होतं, फोटोबाजी होते, पेपरबाजी होते, परंतु त्याची जी विल्हेवाट आहे, त्याचं नियोजन आहे ते अजिबात केलं जात नाही. कारण का तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाद, आरोप प्रत्यारोप यामध्येच वेळ निघून जातोय, सभा तहकूब केल्या जातात आणि ह्यामध्येच नुसता वेळ वाया जात आहे, बाकीचं काही कामं केलेले दिसत नाही आहेत. लोकांनी ह्या नेत्यांना म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांना भरभरून मतदान केलं, मतं टाकली, त्याचे फोटो काढले, सोशल मीडियावर टाकले की झालं त्यांचं काम, असं संपलं, असं झालं. परंतु त्यांनी सुद्धा जाब विचारायला पाहिजेत. आज सोलापुरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत, अतिक्रमण वाढलेलं आहे. त्यातलं बरंचसं अतिक्रमण आता कमी झालेलं आहे, परंतु अतिक्रमण आहे. सगळ्यात मोठा म्हणजे पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे. सोलापुरामध्ये शौचालय नाही आहेत, स्वच्छतागृह नाही आहेत, असे अनेक प्रश्न आहेत सोलापुरामध्ये. बस खातं धुळखात पडू नये, असंख्य प्रश्न असताना सुद्धा सोलापूरचा विकास अजिबात झालेला नाही आहे. मग विकास कोणाचा झाला तर हे जे निवडून आलेले लोक आहेत, ह्या निवडून आलेल्या लोकांचाच विकास झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी ह्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी जाब विचारायला पाहिजे की आम्ही तुम्हाला मतदान केले, तुम्ही काय कामं केलेत, आतापर्यंत काय कामं केली दाखवा. त्यांना जाब विचारला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. असं कोणीही विचारताना दिसत नाही. कारण का आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे उमेदवार उभे होते ह्यांनी प्रचंड पैसा, प्रतिष्ठा पणाला लावली आणि प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून प्रचंड प्रमाणात लाखो रुपये, काही करोड रुपये खर्च केलेत. आणि ते पैसे काढण्यामध्ये आता हे म्हणत की आता आपण एवढे पैसे खर्च केलेले आहेत, आपल्याला मानधन किती मिळतं नगरसेवकाला असं, परंतु आपले पैसे भरपूर गेलेले आहेत. हे पैसे आपले परत काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ह्यासाठी हे कुठं तर काय लोणे बिणे मिळते का, कशात कुठं खायला मिळते का, कुठं टक्केवारी मिळते का, कुठं पाकिट मिळते का, ह्यामध्ये हे सगळे मग्न आहे. त्यामुळे ह्यांचे आरोप प्रत्यारोप आणि वाद सुरू आहेत. म्हणून जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे की आपण निवडून देताना कुणाला निवडून देतो. कारण का तर असे जे उमेदवार असतात, ज्या उमेदवाराला आपण निवडून देतो त्या उमेदवाराला प्रश्न विचारायला पाहिजेत. जर प्रश्न विचारत नसतील तर जे निवडून देणारे लोक असतात ते पण तेवढेच बेजबाबदार असतात. आणि आपण कुणाला निवडून देतो, गुन्हेगाराला निवडून देतो का चांगल्या माणसाला निवडून देतो, हे प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक मतदाराने विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे निवडून आलेले आहेत ठीक आहे झालं, जे निवडून आले आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराने विकास हा सोलापूरचा करावा, सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहावं. फक्त स्वतःचा विकास करू नये, ही जी प्रवृत्ती आहे भिकारचोद प्रवृत्ती ही सोडून द्यावी. आणि सोलापूरच्या विकासासाठी जर त्यांनी प्रयत्न केला तर पुन्हा एकदा जनता नक्कीच तुमच्या पाठीशी उभी राहील. नगरसेवक तर सगळेजणच होतात, परंतु आदर्श नगरसेवक होणं गरजेचं आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना खूप चांगली संधी आहे, जे नवीन आहेत त्यांना कामाची संधी आहे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि कामाचा ठसा उमटवला पाहिजे की लोकांनी स्वतःहून पुढच्या वर्षी कुठलाही 1 रुपया न खर्च करता मतदान केलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे. आणि ही जी प्रवृत्ती जी आहे, ज्या लोकांनी पैसे वगैरे खर्च केले त्यांची आता अशी प्रवृत्ती चालू आहे की
आपण पैसे कसे काढायचे ही भिकारचोट प्रवृत्ती जी आहे ती बंद केली पाहिजे. कारण का तर आता आपण निवडणुकीसाठी लाखो करोड रुपये खर्च केलेले ते पैसे कसे काढायचे, त्यासाठी काय करायचं, मग जनतेचा विकास गेला खड्ड्यात, जनता गेली खड्ड्यात, असं करण्यापेक्षा त्यांनी सुद्धा सर्व काही विसरून कामाला लागला पाहिजे. निवडणुका तर प्रत्येक वेळेस होणारच आहेत, प्रत्येकाला संधी मिळाली. आज ह्यावेळेस बऱ्याच लोकांना चांगल्या संधी मिळालेली आहे. काही नवीन लोक पण आहेत, काही जुने पण अनुभवी आहेत, काही लोक खरेच चांगले आहेत, त्यांना संधी मिळाली आहे, त्यांचं तर मनपूर्वक अभिनंदन. परंतु ज्या नवख्यांना संधी मिळाली आहे त्यांचं पण हार्दिक अभिनंदन. त्यांना खूप चांगली संधी आहे, त्या संधीचं त्यांनी सोनं करावं एवढं कळलं तरी सुद्धा बस. धन्यवाद.